तर मंडळी, पहिल्या 2 भागामध्ये आपण राजगडाच्या बालेकिल्ल्यापर्यंतचा प्रवास बघितला. तो प्रवास जरा खडतरच होता, पण खरा थ्रिल हा बालेकिल्ल्यावरती असलेल्या हवेचा आणि येणाऱ्या जोराच्या पावसाचा होता. तरी एवढ्या जोराच्या पावसामध्ये आपण बालेकिल्ला भ्रमंती केलीच, पण त्यानंतर आपण संजीवनी माची आणि सुवेळा माचीचाही थ्रिल अनुभवला. तो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हबीबी कम टू राजगड. तर फायनली आम्ही कन्क्लूड करतो की राजगडचा ट्रेक आपला सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. पब्लिक हाऊस द जोश. मंडळी, बालेकिल्ल्याच्या महादरवाजापासून थोडं पुढं आल्यावरती आपल्याला इथं हे 12 ते 13 टाके मिळतात. या टाक्याचं मेन नाव आहे चंद्रकोर टाके, कारण याचा आकार पूर्ण चंद्रकोर सारखा आहे, म्हणून याचं ते नाव आहे. आणि याच्याच बाजूला इथं भरपूर असे टाके आहेत. इथं वरच्या भागात तुफान अशी हवा सुटलेली आहे, त्यामुळे आवाज येतोय नाही येते याचाही मला अंदाज नाही आहे, पण मी धाडस करतोय तुम्हाला दाखवायचं. राजगडाची मान्सून मधली सुंदरता खरंच मंत्रमुग्ध करण्यासारखी आहे. आणि या टाक्यांपासून पुढे आल्यावरतीच इथं बाजारपेठेचे अवशेष आहेत. वरती बालेकिल्ल्यावरची जी बाजारपेठ आहे त्याचे अवशेष इथं बघायला मिळतात. आणि मंदिर आहे. या चंद्रकोर टाकेपासून आलोय आता पुढे आपण, आणि इथं ब्रह्मेश्वर मंदिर आहे. कोणी जानेवाला आहे अंदर? नहीं जाके आया हूं. ब्रह्मेश्वर मंदिर. आणि ब्रह्मेश्वर मंदिरापासून पुढे आल्यावरती आणखी इथे पाण्याचे टाके आहेत आणि इथून खाली उतरण्याला रस्ता आहे. आता आपण ब्रह्मेश्वर मंदिरापासून खाली उतरलोय समोरच्या दिशेला, आणि इथून पुढे येताच आपल्याला आणखी एक बुरुज दिसतोय. हा बुरुज म्हणजे ह्या बुरुजावरून तुम्हाला या बुरुजावरून इथे खाली उतरण्यासाठी पण एक वाट आहे, चोर दरवाजा पुन्हा एक. आणि याच बुरुजावरून आपल्याला आता समोर धुकं आहे म्हणून काही दिसणार नाही आहे, ठीक आहे, पण ज्यांनी आपला राजगडचा आधीचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना अंदाज येईल की ह्या बुरुजावरून आपल्याला पद्मावती माची, पाली दरवाजा आणि ह्या दिशेला असलेला पूर्ण परिसर इथून पूर्ण स्पष्ट दिसतो, ज्यावेळी धुकं वगैरे नसतं. आता सकाळची वेळ आहे त्यामुळं आपल्याला भरपूर परिसर इथून नाही दिसत आहे, पण इथला व्ह्यू सर्वात सुंदर आहे राजगडावरचा, कारण इथून पूर्ण गड तुम्ही कॅप्चर करू शकता. आपण खाली असलेल्या बुरुजापासून आता चाललोय बालेकिल्ल्याकडे या चंद्रकोर टाक्याजवळून. इधर भी पानी आणि बीच में खडक लावा ताकद. आपण आलोय मुख्य बालेकिल्ल्याच्या चौथऱ्यावरती. इथं समोरच सदर वगैरे दिसतीये. या ठिकाणी पडक्या अवस्थेत असलेले राजवाड्यांचे अवशेष आहेत, मंदिर आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत. मित्रांनो, राजगडाचे रायगडाचे जे काही जुने बांधकाम आहेत हे अजूनही असे शाबूत असण्याचं एकच कारण आहे, कारण याच्यात या बांधकामामध्ये इमानदारीसुद्धा आहे. ते सर्वात गरजेचं आहे. त्या काळामध्ये याच्यावरती सागाचे लाकडांनी किंवा जे काय सागाच्या लाकडांनी जे काही छप्पर वगैरे बनवायचे ते असायचं, पण आता कालांतराने तिथं फक्त भिंतींचे अवशेष राहिलेले आहेत. बालेकिल्ल्यावरचा जो राजवाडा आहे त्याच्या बॅक साईडने आपण या तटबंदीने खाली उतरलो होतो, आणि आता याच तटबंदीने आपण पुढच्या दिशेला चाललोय. कुठं चाललोय हे मला माहिती नाही आहे. आपला शुभम जो आहे, ज्याचा आपल्याला आत्ता साथ लाभलेली आहे, त्याच्या भरोशावरती आपण पुढं आलोय, त्याच्या मार्गदर्शनाखाली. आणि आपले जे आजच्या ट्रेकचे जे काय सर्वेसर्वा होते ओमकार दादांनी कमान आता त्यांच्या खांद्यावरती सोपवलेली आहे की बाबा तू सांभाळ, माझा एक्सपिरियन्स खूप झाला आहे, आता तू सांभाळ. हो, नाही आज नारळ नाही फोडलं. कशी
आम्ही या रस्त्याने जाणार होतो, पण जरा चकवा नाही. आमच्या शुभमनी जो रस्ता एक्सप्लोर करून दाखवला आहे आम्हाला, तो म्हणजे या चंद्रकोर टाक्याच्या खाली असलेल्या बुरुजा जवळच येतो, पण तटबंदीने येतो. इकडून पण तुम्हाला चांगला थ्रिल अनुभवता येतो. ठीक आहे. एक ओमकारदा कुठे? ओमकारदा इकडे सरक एक मिनटं. मित्रांनो, ज्यावेळी मी यांचा अर्ध किमतीत पे केलेला गाईड होतो, त्यावेळी आम्ही एक वेळा चंद्रकोर टाक्याजवळ आलो होतो. त्यानंतर आम्हाला सांभाळण्याची कमान ओमकारदाकडे दिली होती. त्यावेळी आम्ही दुसऱ्यांदा या चंद्रकोर टाक्याजवळून आलो आणि बालेकिल्ल्याच्या वरती गेल्यावरती आम्हाला शुभम भेटला. ठीक आहे. आणि याला तिसऱ्यांदा कमान दिली, तर आम्ही आता चौथ्यांदा या चंद्रकोर टाक्याजवळून फिरतोय. तरी पण आम्ही कोणीच असं दाखवत नाही आहे की आम्ही येड्यात निघलोय किंवा आमचा मोहे झाला आहे. कॉन्फिडन्स तोच आहे आमचा. धन्यवाद शुभम सर, तुमच्या अस्तित्वामुळे आम्ही आज 5व्यांदा हा फिरतोय. तुम्हाला त्याचा नाही, आमचं टार्गेटच होतं येताना 5 वेळा तरी व्हिजिट द्यायची. मला त्याचा अभ्यास होण्यासाठी, तुम्हाला पुनर्सराव करायसाठी मी डबल तिकीट काढलं. वा, पुढच्या वेळेला वा. रस्ता विसरता कामा नाही पुढच्या वेळेला. माझ्या आयुष्यात असे मार्गदर्शक आणि मार्ग दाखवणारे लोक आलेत. दोन्ही एकच राहतं ना? हां, आलेत. तरी सुद्धा मला त्या गोष्टीचा नाही का, मी म्हणून दाखवणार नाही, पण आनंद खूप आहे. खूप असणारच आणि असलंच पाहिजे. येस. कोण वाजता? तर मंडळी, आता बालेकिल्ला पूर्ण फिरून झाल्यानंतर आपण निघालोय बालेकिल्ला उतरण्यासाठी. आणि आता खरा इथं थ्रिल वाटतंय, कारण वरतून येणारं सतत पाणी आणि या दगडांवरती साचलेलं शेवाळ याने अजून डिफिकल्टी वाढलेली आहे उतार करण्याची. ठीक आहे. आता खरी अग्निपरीक्षा आहे, कारण खालून वरती येणारे लोक पण आहेत, वरतून खाली जाणारे पण लोक आहेत. त्यामुळं आपण सुरक्षितरित्या उतरून घेऊ बालेकिल्ला. त्यानंतर तुम्हाला पुढचा विषय सांगतो. तर बालेकिल्ला सुखरूप उतरल्यानंतर आता आपण निघालो आहे सुवेळा माचीच्या दिशेने. हा थोडा रॉकी पॅच आहे आणि पावसामुळे आणि वाऱ्यामुळे माती थोडी भुसभुशीत झालेली आहे खाली, त्यामुळं आणखी पाय स्लिप होत आहेत, त्यामुळं थोडं अवघड जातं आहे. पण तरीसुद्धा हा जो पॅच होता बालेकिल्ल्याचा, हा एकदम भारी होता. आणि पुन्हा आपण निघालोय पुढचं ॲडव्हेंचर करण्यासाठी सुवेळा माचीकडे. मित्रांनो, सुवेळा माची म्हणजेच राजगड किल्ल्याची पूर्व बाजू. आणि ह्या माचीचं नाव सुवेळा ठेवण्याचं कारण म्हणजे तिथून सूर्योदय, राजगडावर सर्वात पहिले किरण पडतात ते सुवेळा माचीवरती. आणि इथून जो सूर्योदय आपण बघतो तो लाईफ लॉंग लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यामुळंच हिचं नाव सुवेळा माची ठेवण्यात आलं असावं. ठीक आहे. आणि माझ्या मागं जर तुम्हाला थोडं तरी दिसत असेल तर हा आहे तो भक्कम बालेकिल्ला. मंडळी, आपण सुवेळा माचीकडे निघालो होतो आणि जो बालेकिल्ला आहे त्याच्या डाव्या बाजूने आपण जेव्हा फिरून येतो, माझ्या मागे बालेकिल्ला होता, आपण त्याच्या डाव्या बाजूने फिरून आल्यावरती समोर 2 रस्ते लागतात. एक डुबा म्हणून आहे, तिथं एक उंच ठिकाण आहे, बस तिथूनही सुवेळा माची आणि चिलखती बुरुजाचा आपल्याला एकंदरीत व्ह्यू दिसतो. तिथून डाव्या बाजूने आपण पुढं आल्यानंतर आपल्याला समोरच चिलखती बुरुज दिसतं. म्हणजे समोर सदर लागते, त्या सदरीपासून सरळ आलो तर आपल्याला चिलखती बुरुज दिसतो. आता आपण चिलखती बुरुजावरती आलोय. जे राजगडावरचे जे फोटोज वगैरे आपण बघतो किंवा रील वगैरे बघतोय, त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही पण आपल्या माच्या वगैरे दिसतात. तर तो फोटो इथलाच आहे. यही है वो चिलखती बुरुज. हे बघ रे.
अरे भावा विषय काही ये तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे चिलखती बुरुजच्या खाली असलेल्या या नेडमध्ये. इथं दोन्हीकडून हा जो चिलखती बुरुजाचा खालचा डोंगर आहे याला सतत वारा आणि पाणी लागून पूर्ण इथं एक नेड तयार झालेली आहे, म्हणजे एक होल आहे. त्यामध्ये आपण आलोय. एक लॉंग अँगल घेऊन मी दाखवतो. आता जी बघितली तुम्ही ही नेड आहे, जी की इथं नैसर्गिक प्रभावामुळे झालेली आहे. आणि याच्याच बाजूने उजव्या हाताने आपण पुढे चाललोय सोवेळा माची बघण्यासाठी. म्हणजेच राजगडाचं पूर्वेकडील शेवटचं टोक सोवेळा माची. सोवेळा माची आणि संजीवनी माची हे वॉच टॉवरसारखे आहेत. सो हे वॉच टॉवरसारखे आहेत आणि तेच बघण्यासाठी आपण चाललोय. आणि ती जी नेड आहे समोरून असली दिसते. तर एकंदरीत आपण या सुवेळा माचीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे. आणि इथं तटबंदीच्या खाली एक छोटासा बोगदा आहे. याच्यामधून पुढं आल्यावरती इथंच आहेत मारुतीराय. आणि इथला जो पूर्ण काय म्हणतात, इथलं जे बांधकाम आहे हे पूर्ण वॉच टॉवर सारखं आहे. आणि इथून राजगडाची पूर्व बाजू पूर्ण संपते आहे. आता आपण सोवेळा माचीपर्यंत तर पूर्ण एक्सप्लोर केलेलं आहे. आणि आता आपण निघालो आहे बाले किल्ल्याकडे, कारण थोडीशी पोटपूजा करून आपल्याला नंतर संजीवनी माची पण कवर करायची आहे. करायचीच आहे, ठीक आहे, त्याला काही दुसरा ऑप्शन नाही आहे. आणि या सुवेळा माचीकडे येताना असले म्हणजे याचं सुवेळा माचीचं बांधकाम असं आहे की या ठिकाणी पाण्याची वगैरे सुद्धा पूर्ण व्यवस्था आहे. त्या काळातलं आर्किटेक्चर काय विचार करून बांधलेलं असेल. खरंच ज्यावेळी महाराजांच्या गड किल्ल्यांना आपण भेट देतो त्यावेळी लक्षात येतं की दूरदृष्टी काय होती त्यावेळेची. आणि बांधकाम पण कसला विचार करून केलेलं आहे. ते बॅक साईडला जे तिथं पाणी आहे हे त्याचाच ओव्हरफ्लो काढण्यासाठी पूर्ण पुढं काढलेली आहे. छोटीशी बोळ आहे, त्याच्यामधून पूर्ण पाणी असं इथून बाहेर निघण्यासाठी पण दिलेलं असावं. आणि ह्याच हे जे तटबंदी आहे या तटबंदीमध्येच असे त्या काळातले वॉशरूम वगैरे आहेत. म्हणजे सर्व गुण संपन्न असे गड किल्ले आहेत. आणि कोण म्हणतंय की इंग्रजांनी सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्यात. अरे आपला इतिहास चाळून बघा, त्यांच्यापेक्षा पण जुन्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतील. सोवेळा माचीपासून आपण जेव्हा या नेडला बघतो तेव्हा हा डोंगर पूर्ण हत्तीसारखा दिसतो. जसा हत्ती अंगावरती येतोय तसाच डोंगर दिसतो. आणि याला इतिहासात हत्तीचं रिगार्डिंग पण काहीतरी नाव आहे, सांगायचं विसरलो होतो. परतीच्या प्रवासात आता सुरू झालेला आहे तुफान पाऊस. आणि भूक पण मरणाची लागलेली आहे. असं नाही की मला एकट्याला लागलेली आहे, याला पण भूक लागलेली आहे. कसा आहे भुकी माणूस, थंडी पण वाजते सखूबाईला. खरं आहे, खाली दिमाग काय, खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नाही जलती असं झालं. आता असं झालं कधी एखाद्या ठिकाणी पोहोचतो आणि कधी आणलेलं फरसाण खातो. खरं तर आता पाऊस वाढलेला आहे आणि जाताना इथं खाली काहीच पाणी नव्हतं. आणि आता पाण्याचा प्रवाह पण वाढतोय हळूहळू. आपल्याला लवकरच बखर गाठावी लागेल, कारण
इथून जर पाऊस वाढला तर या स्लिपरी सरफेसमध्ये चालणं पण आपल्याला अवघड होऊन जाईल. आणि हे श्वान आमची मदत करतं या ठिकाणी रस्ता दाखवण्यासाठी. फायनली पद्मावती देवीच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहेत आणि बुकेने झालेले यांचे तोंड बघा, याचं बघा, हे बघा कसे कसे सुकून गेले बुके मारे. हे पोरग नंतर जॉईन झालंय, हे बी उपाशी पोटी मारायला आले. छोटे बाटे साहेब, मोठे बाटे साहेब, अरे हे नवीन माणूस आलाय मोठे बाटे साहेब उपाशी पोटी मारायला टेकलेले. फक्त असं आहे आता एखाद्याने बॅग उघडावी मग त्याच्यावर जे काय भिडतील तुफान. इथं पद्मावती माची जवळ सईबाईंची जी समाधी आहे तिथे आपण आता इथे जसं मागं बघताय तुम्ही त्या इमारतीमध्ये आपण खाण्या वगैरेसाठी थांबलेलो होतो, म्हणजे जेवण वगैरे जे सोबत आणलेलं होतं ते आपण खाल्लं आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे संजीवनी माचीकडं. आणि या ठिकाणी पवन भाऊ आपल्या सगळ्यांना चहा स्पॉन्सर करतोय. थँक्यू पवन दादा. पवन चहा पाचतोय सगळे. थँक्यू पवन दादा. हॅलो हॅलो चहा पास. ओमकार दादा बी अर्धे पैसे देतो चहासाठी. खूप खूप धन्यवाद दादा. बघा मित्रांनो, असे जीवाला जीव देणारे मित्र आहेत, बस बाकी काहीच नको आहे ट्रेकमध्ये. तुफान पाऊस सुरू झालाय आणि आमचे इंजिनियर या ठिकाणी चहा बनवण्यासाठी बसलेत. बजाजनगरच्या टोकापासून आलेला इंजिनियर सनी भैया स्पेशल चाय आपल्यासाठी चहा बनवतोय. खूप खूप धन्यवाद यांच्या आशीर्वादानं. तुमचं बी धन्यवाद. या राजवडकी चहा प्यारा. ते बजे बघून तोंडात पाणी यायले. गरम भजी गरम भजी या या या. चाय गरम चाय गरम. तुफान असा पाऊस सुरू झालेला आहे आणि आपण ह्या पाण्याच्या टाक्याजवळ येऊन बसलोय, कारण आपले सगळे कार्यकर्ते तिकडं चहा वगैरेसाठी थांबलेले आहेत. मी पण त्यासाठीच थांबलोय, पण गर्दी जास्त झाली म्हणून मी हे पाण्याचा टाका दाखवायसाठी आलो तुम्हाला. आणि याच्या नितळ पाणी तुम्ही बघा. चहा वगैरे पिऊन आता थोडी बॉडी गरम करून आपण निघालोय संजीवनी माची एक्सप्लोर करण्यासाठी. थोडे थकलेत, थोडे बसलेत, बाकीचे झोपलेत. जेवढे उर्वरित होते त्यांच्यासोबत आपण पुढचा पॅच गाठतोय. झालेत थोडे बॉडी गरम करून झालेत गरम. हा कोण करता गरम झालाय ना तो विषय आहे का आता? आता दुसरं सर करायला मोकळं झालो आम्ही आता. संजीवनी माची याचा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय की 2 वेळा तो बाले किल्ला चढल, एवढा त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय सध्याला. है ना? 2 काय 4 वेळा 4 वेळा बाले किल्ला चढणार आहे तो. कारण चहा म्हणजे अमृतुल्य, विषयच नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे साधी कामं आपण करत साधी कामं आपण करतच नाही. संपला विषय. हे मान्य करतो मी. साधी कामं म्हणजे बाले किल्ला न रिलिंग धरता उतरलाय तो. भारी. जास्त सांगितलं का? असं चालायचं. असो पावसाचं प्रमाण पण भरपूर वाढलंय आणि आता पुढं जाण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम्स येणार आहेत. याच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स उतरताना येणार आहेत. हे फक्त मला माहिती आहे आणि याला पण माहिती झालंय आता. पण उतरताना खरी मजा येणार आहे पोरांची. आता आपण संजीवनी माचीच्या बोर्ड जवळून राईटला आलोय. स्ट्रेट गेलो असतो तर बाले किल्ल्यावर गेलो असतो. आणि मी आमच्या सगळ्या टीममेट्सला खोटं बोललोय की संजीवनी माची ही फक्त 500-600 मीटर लांब आहे. पण ती किती लांब आहे मी कोणाला सांगितलं नाही आहे. बस घेऊन चाललो आहे. शिव्या पडणार शिव्या पडणार पण असो. आय लव्ह सह्याद्री. कधी कधी फिरता फिरता असं अचानक चित्तथरारक दृश्य दिसून जातं ना, त्याने मजा येऊन जाते. आता आपल्याला या पाऊल वाटेने जायचं आहे संजीवनी माचीकडे. हबीबी कम टू राजगड. आतापर्यंतचा आमचा ट्रेक पैसा वसूल झालेला आहे आणि मरणाचा एन्जॉय झालेला आहे. आमचा आजचा
शेवटचा टॉपिक राहिलाय फक्त संजीवनी माची. आणि संजीवनी माचीच एक्सप्लोर करण्यासाठी आपण या दिशेनं निघालोय. बॅक साईडला दिसतोय राजगडाचा बालेकिल्ल्याचा जो काही इकडचा भाग आहे तो भाग दिसतो आपल्याला इथून. कडा बॅक साईडला राजगडाचा बालेकिल्ल्याचा कडा दिसतोय. आणि इकडं फक्त आणि फक्त खाई. अति घाई संकटात नाही. भारी भारी. जसं मगाशी मी सांगितलं की सुवेळा माचीसाठी आपल्याला गडाच्या पूर्व दिशेला जावं लागतं, तसंच संजीवनी माची बघण्यासाठी आपल्याला गडाच्या पश्चिमेला जावं लागतं. आणि मावळता सूर्य बघण्यासाठी सुद्धा संजीवनी माची प्रेफर करतात. ओके. पण मी खरं सांगतोय मला खूप शिव्या बसणार आहेत या पोरांच्या. एकतर मी यांना बळजबरी भिजवतोय, त्याच्यामध्ये यांना थंडी पण वाजते, पण कंटिन्यू फिरत राहिल्यामुळं बॉडी गरम राहते. बरोबर ना रे? त्यामुळं आणि थकवा जाणवत नाही. काय म्हटलं रे? हा ठीक आहे, काही नाही बोलला तो. मित्रांनो ये देखो आलेल्या थकव्याला थोडा वेळ या धबधब्याजवळ थांबून आपण काढूयात. या एक वाघ पोचलाय, बाकीचे पण पोचण्याच्या मार्गावरती आहेत. चला आपण पण जाऊयात वरती. तर चला आलोय आपण या वॉटरफॉलमध्ये. तर अशा प्रकारे या वॉटरफॉलमध्ये भिजल्यानंतर आता आपण निघतोय पुढच्या दिशेला. भयानक थंड पाणी होतं. असं बस यांची खाली येण्याची वाट बघायची आहे, बाकी काही नाही. आपल्याला या ठिकाणीच थोडा जास्त उशीर लागला आहे आणि होईल तेवढं लवकर आपल्याला संजीवनी माची गाठायची आहे. कारण नॅरो पॅच्या येताना सुद्धा आपल्याला सावधानता बाळगावी लागेल. त्यामुळं आता गडबड करावी लागेल. फायनली आपण संजीवनी माचीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहेत. बॅक साईडला संजीवनी माची दिसते. संजीवनी माचीजवळचा जो टेहाळणी बुरुज आहे त्या बुरुजापासून खाली आल्यास इथे आपल्याला तोरणागड जाण्याचा रस्ता दिसतोय. इथून तोरणागड 11 किलोमीटर आहे. इथून जर आपण तोरणाचा पायी ट्रेक केला तर तो कोकण दरवाजा जो आहे तोरणागडाचा तिथे निघतो, जे की मी तुम्हाला तोरणाच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. आणि इथून बाकीच्या पण भरपूर चोरवाट आहे. जसं की इथे समोर एक चोरवाट आहे. इथून नाही दिसत, खाली चल थोडं. इथे चोरवाट आहे आणि इथून हे बघू शकता तुम्ही खाली. दहा ते 15 फूट खोल अशी छोटीशी गल्ली. इथून सुद्धा इथंच आपण संजीवनी माचीकडे चाललो होतो, तर इथंच मागं तोरणाकडे जाण्याचा रस्ता आहे. आपण थोडं पुढं जाऊन येऊयात, बघून घेऊ नेमकं पुढं कुठपर्यंत आहे. ही छोटीशी बोळ आहे, जास्तीत जास्त 3 फूट रुंदी असेल हिची. आणि इथून तोरणागडाकडे जाण्यासाठी पायवाट आहे. इथून गडाच्या खाली जाण्याची वाट आहे. आणि हा एक बुरुज, हा दरवाजा, आणि आपण आलोय तोरणाच्या रस्त्यावरती. भारी. असंच या माचीला भरपूर असे रस्ते आहेत, फक्त आपण त्याच्यातल्या एका दरवाजाने खाली उतरलोय आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळं आपण इथूनच वापस चाललोय. आता संजीवनी माचीवरती जाऊयात आणि तिथून गड उतार करूयात. अखेर श्वास सुटला यांचा. आपण फायनली पोहोचलोय संजीवनी माचीवरती. राजगडाचा आज छाती ठोकून सांगू शकतो, राजगड पूर्ण सर झालाय आमच्याकडून. होय झालाय ना रे?
सक्सेसफुली झालेत. 17 पोरांमधले 9 पोचलेत संजीवनी माचीपर्यंत. या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर हो विवेक सर, हां बोला. आपण इथपर्यंत पोहोचलोय, कसं वाटतं तुम्हाला? खूपच कठीण ट्रेक होता. कठीण? तरी आपण हां मग हां. कठीण मग काय होता, ओके. तरी आपण इझिली केलेला आहे. हां, आपले काही मेंबर्स थांबलेले आहेत मागे. कदर आली त्यांच्यावरती. शाळेत बोलला हा ना. हा, माझं नाव विवेक बाटे, मी इयत्ता 5वी मध्ये शिकतो. मला 2 हात 2 पाय म्हणजे आहे ते बोलतोय हो मी. तर फायनली आम्ही कन्क्लूड करतो की राजगडचा ट्रेक आपला सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. पब्लिक हाऊस द जोश. बस बस, आम्ही आणलेल्या फरसाणाची पावर आहे ही. आता ज्या जोशानं इथपर्यंत आलोय त्याच जोशानं आम्हाला वापस चढायचंय, कारण आम्हालाच माहितीये कसं कसं आलोय. पाय दुखताय, गुडघे दुखताय, कंबर दुखतीये, मान दुखतीये. या माणसाच्या गळ्यात सोन्याची साखळी आहे, त्याची मान वेगळी दुखतीये, तो वेगळाच सिलेबस आहे. असो, तर फायनली राजगडचा ट्रेक आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे आणि आता आपण निघतोय पद्मावती माचीकडे. फायनली राजगडचा ट्रेक आपला कंप्लीट झालेला आहे आणि आपण गड उतार पण झालेलो आहेत. जी इच्छा होती गुंजवणीकडून ट्रेक करण्याची, ती इच्छा पण पूर्ण झालेली आहे. आता असा विषय झाला आहे की आज दिवसभर जो जोराचा पाऊस पडला आहे त्यामुळं रस्ता पूर्ण चोपडा झाला होता. रस्त्याने येताना काही बुटांना ग्रीप नव्हती, त्यामुळं भरपूर वेळ पडलो आहे, भरपूर वेळ उठलो आहे. त्यानंतर जे जाताना आपल्याला ट्रेक लागला होता, जो आपला रॉकी पॅच लागला होता, त्या पॅचमधून झालं आहे काय, दिवसभर आपले पूर्ण बॉडी ओली झाली, शूज ओले होते आणि उतरताना जे दगड होते ट्रॅकमधले ते दगड पूर्ण पायाला टोचलेत, त्यामुळं तळपाय आता पेन करत आहे. बाकी दुसरं काहीच नाही झालेलं, पण एवढ्या याने आपल्याला काही फरक नाही पडत. आपण ज्या जोशानं आजचा ट्रेक केला आहे असेच आपण पुढचे सुद्धा ट्रेक करणार आहेत. तर अशा प्रकारे आपले अर्धे जे मेंबर्स होते ते पुढं पार्किंग लॉटला पोहोचलेले आहेत. बाकी उरलेले 8-9 जणं जे होते ते आपल्यासोबत बॅक साईडला आहेत, ते पण येत आहेत. हळूहळू आपण चाललो आहे आणि आता वेळ झाली आहे संध्याकाळचे 6. आपण निघतो आता पुण्याच्या दिशेला. तर अशाच प्रकारे हा ब्लॉग इथं संपतोय. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, नवीन गडावरती, आणि आपली ही सिरीज अशीच पुढं चालू ठेवूयात. तोपर्यंत बाय बाय.